ज्या वेळेला पुनर्विवाह करण्यासाठी रिमॅरेज करण्यासाठी मुलं मुली येत असतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये आधीचे अनुभव साचलेले असतात. खरं सांगायचं तर आधीच्या अनुभवाची पोटं चढलेली असतात असं म्हणलं तरी सुद्धा त्यात काही वावगं ठरणार नाही. आणि हे जे सगळं बॅगेज असतं, आधीच्या अनुभवांचं ओझं असतं, याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आता मला पाहिजे असा प्रत्येक मुलगा आणि मुलगी विचार करत असतात. आणि मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला भेटायला परत जाताना किंवा आता आपण रिमॅरेज करतोय असं म्हणतो त्यावेळेला आधीच्या अनुभवांना जर आपल्याला पूर्णविराम देता आला आणि समोरच्या व्यक्तीला आपण कोऱ्या पाठीने भेटायला गेलो तर मला असं वाटतं खुल्या दिलानी खुल्या मनाने आपण समोरच्या व्यक्तीला निश्चितपणाने भेटू शकतो. पण हा अनुभव मात्र मला बोलताना असा येतो की आधीच्या लग्नामध्ये मी पत्रिका पाहिली नव्हती, मग आता मात्र मला पत्रिका बघायचीच आहे. किंवा आधीचा मूल नवरा माझा होता तो ITतला होता आणि त्यांनी मला या पद्धतीने त्रास दिला, आता मला ITतला मुलगा जो असेल तो नवरा म्हणून नको. तर असे असंख्य अनुभव आहेत. पण या सगळ्या अनुभवांचं सार असं आहे की आधीच्या अनुभवांना आपण इतके कवटाळून बसलेलो असतो आणि मग ते जे बॅगेज असतं, ते जे ओझं आपल्या डोक्यावरती येतं, त्या ओझ्यातनं बाहेर पडल्याशिवाय नवीन व्यक्तीला तुम्ही कसं काय बरं सामावून घेणार तुमच्यामध्ये. ते मोकळ्या मनाने करायला हवं असेल तर नक्की तुम्हाला याचा विचार केला पाहिजे.